नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. इजी अपडेट असणार आहे मित्रांनो. MPSC मार्फत राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची जी परीक्षा तुम्ही दिलेली होती मित्रांनो, त्याची मुख्य परीक्षा जाहीर झालेली मित्रांनो. ओके, तर मुख्य परीक्षेची तारीख जाहीर झालेली मित्रांनो आणि मुख्य परीक्षेसाठी आपल्याला फॉर्म भरण्याची कालावधी हे पण मी या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सांगणार आहे. क्रायटेरिया काय असणार नेक्स्ट प्रोसेसमध्ये आपल्याला संपूर्ण माहिती देणार आहे आणि पद वगैरे बद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे मित्रांनो. तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा. चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायचे मित्रांनो. चला तर मग सुरू करूया व्हिडिओ. 477 पदांसाठी भरती होती मित्रांनो. बेसिकली तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. ओके, ज्यांनी पण पूर्व परीक्षा क्वालिफाय केलेली मित्रांनो त्यांना सगळ्यांना माझ्याकडून कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन तुम्हाला. ओके, तर सगळ्यात आधी मित्रांनो ही जी भरती असणारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येते. MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 अंतर्गत असणारे मित्रांनो. आता मित्रांनो शासनाच्या विविध विभागांकडून प्राप्त मागणीनुसार महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात क्रमांक इथं होती 414/2023. ओके, दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर शासनाकडून प्राप्त अतिरिक्त मागणी प्रमाणपत्र 8 मे 2024 व दिनांक 20 फेब्रुवारी 2025 रोजी शुद्धीकरण पत्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्यानुसार राज्यसेवा 2024 पूर्व परीक्षा 2024 याचा निकाल 12 मार्च ते 2025 रोजी जाहीर करण्यात आला आहे. सदर निकालामधून आपल्याला मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 दिनांक 26 एप्रिल 2025 ते 28 एप्रिल 2025 कालावधीत अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे जिल्हा केंद्रात आयोजित करण्यात येईल मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. ओके, त्यानंतर मित्रांनो मुख्य परीक्षांचे ठिकाण वगैरे तुम्हाला सांगितले मी. आता अर्ज सादर करण्याची कालावधी आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये दिलेली आहे तपशील वगैरे कालावधी दिलेली मित्रांनो. ओके, आता हे जे मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला तिथं अर्ज सादर करण्याची कालावधी असणार आहे 20 मार्च 2025 ते आपल्याला अप्लाय करायचं आहे. तर शेवटची दिनांक असणार आहे आपल्याला 3 एप्रिल 2025 पर्यंत मित्रांनो. ऑनलाईन पद्धतीने आपल्याला शुल्क भरण्यासाठी मित्रांनो 3 एप्रिल 2025 ही शेवटची तारीख आपल्यासाठी असणार मित्रांनो यामध्ये. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला स्टेट बँकेद्वारे ऑफलाईन चलन आपल्याला कधी करायचं असेल त्यासाठी 5 एप्रिलपर्यंत आपल्याला 5 एप्रिलपर्यंत करू शकतो. जास्तीत जास्त आपल्याला अंतिम तारीख असणार 7 एप्रिलपर्यंत मित्रांनो. ओके, लक्षात द्यायचं आपल्याला. त्याच्यानंतर मित्रांनो आता पुढे जाऊया आपण. एकूण ते पद जे असणार मित्रांनो 477 पदांसाठी भरती होती मित्रांनो. ओके, याच्यामध्ये राज्यसेवांची जे पदे होती मित्रांनो 477 होते. त्याच्यामध्ये आता आपण बघूया उपजिल्हा अधिकारीसाठी 7 पदे होते मित्रांनो. गटची वॅकेन्सी असते ही उपजिल्हा अधिकारी. ओके, डेप्युटी कलेक्टर 7 पदांसाठी तर भरती असणार कॅटेगरी चेक करून घ्यायचं आपल्याला. त्याच्यानंतर जी भरती असणार आपल्याला पोलीस अधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त, निशस्त्र गटासाठी भरती असणारी 20 पदे असणार होती मित्रांनो यामध्ये पण. ओके आहे. त्यानंतर मित्रांनो सहाय्यक राज्यकर आयुक्त गटासाठी 116 पदे असणार आहे मित्रांनो. त्यानंतर गट विकास अधिकारी BDO साठी मित्रांनो उच्च श्रेणी गटासाठी 52 पदे असणार आहेत कॅटेगरी वाईज. त्यानंतर सहाय्यक संचालक वित्त व लेखा सेवासाठी गट भरती असणार 43 पदे असणार मित्रांनो. सहाय्यक आयुक्त प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प श्रेणी 2 गट असणार मित्रांनो. 3 पदे असणार आहेत. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो पुढे जाऊया आपण. उद्योग व पंप संचालक तांत्रिक गटासाठी 7 पदे असणार आहेत मित्रांनो. त्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्त गटासाठी 2 पदे असणार आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास, त्यानंतर कौशल्य विकास आणि रोजगार उद्योजक गटाची भरती असणार इथे 1 पद असणार आहे. मुख्य अधिकारी सहाय्यक आयुक्त गटाची भरती असणार मित्रांनो 26 पदांसाठी. त्यानंतर मंत्रालय आणि विभागातील कक्ष अधिकाऱ्यांसाठी गटबची भरती 19 पदे असणार यामध्ये कॅटेगरी वाईज. सहाय्यक गट विकास अधिकारी असिस्टंट BDO याची 25 पदे असणारी गटबची भरती असणारी. त्यानंतर इथं सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादक शुल्कमध्ये गटबची भरती असणारी 1 पद असणार आहे मित्रांनो. उप अधीक्षक राज्य उत्पादक शुल्क गटबमध्ये एकूण 5 पदे असणार मित्रांनो. कौशल्य विकास रोजगार व उद्योजक मार्गदर्शन अधिकारी गटबसाठी मित्रांनो एकूण 7 पदे असणार आहेत. सरकारी कामगार अधिकारी गटबसाठी 4 पदे असणार आहेत मित्रांनो. गटबच्या भरती आता या सगळ्या. सहाय्यक प्रकल्प अधिकारी, सँक्टिटी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, संशोधन अधिकारी, गृहप्रमुख, प्रबंधक गटबसाठी 4 पदे असणार मित्रांनो. अशा पद्धतीने उद्योग अधिकारी तांत्रिकसाठी इथं गटबमध्ये 7 पदे असणार आहेत.
त्यानंतर आपल्याला 19 मध्ये आपल्याला सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण आदिवासी विकास आयुक्तालय गट ब साठी 52 पदे असणार मित्रांनो. ओके. निरीक्षक अधिकारी पुरवठामध्ये असणार मित्रांनो गट ब साठी 76 पदे असणार टोटल. अशा पद्धतीने इथं पद भरती असणार मित्रांनो. टोटल 20 वॅकेन्सीज मध्ये त्यांनी पदे काढलेली आहे. आता मित्रांनो पदसंख्या व आरक्षणासंदर्भात तरतुदी वगैरे दिलेली आहे. त्या तरतुदी वगैरे तुम्ही वाचू शकता याच्यामध्ये. कॅटेगरी वाईज तुम्हाला सल्ले वगैरे दिलेले आहेत आरक्षणाबाबत. खेळाडू आरक्षण, दिव्यांग आरक्षण आपल्याला बघून घ्यायचे. दिव्यांगासाठी कोणकोणती वॅकेन्सी असते उपजिल्हा अधिकारी गटामध्ये. ओके. आपल्या शासनाचे आदेश दिव्यांगाचे प्रकार दिलेले आहे, प्रवर्ग वगैरे दिलेले आहे मित्रांनो. ओके. पोलीस उप अधीक्षक सहाय्यक आयुक्त निशस्त्र गटासाठी मित्रांनो, सहाय्यक राज्यकार आयुक्त गटासाठी. ओके. दिव्यांगासाठी असणारे गट विकास अधिकारी उच्च श्रेणीसाठी गटासाठी वॅकेन्सी असणार आहे. त्यानंतर मित्रांनो सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त विभाग लेखा गटासाठी वॅकेन्सी असणार आहे. अशा पद्धतीने इथं आपण चेक करून घ्यायचे मित्रांनो. आपण इथं त्यांच्या सगळ्या पदांसाठी इथं वॅकेन्सी मित्रांनो 20 पदांसाठी. ओके. दिव्यांगासाठी आपली कॅटेगरी वाईज आपल्याला चेक करून घ्यायचे. ओके. त्यानंतर मित्रांनो दिव्यांग उमेदवारांची आपल्याला लेखनिक व अनुग्रहित कालावधी मित्रांनो, त्यांची कालावधी मित्रांनो टाइम जास्त मिळतो यांना कालावधीमध्ये लिखापट्टीसाठी लिखाण्यासाठी. ओके. आता आपण वेतन श्रेणीमध्ये जाऊया. अनाथांसाठी वाचून घ्यायचं इथं. वेतन श्रेणीबद्दल बोलायला गेले मित्रांनो तर गट व गट ब ची भरती असणारे वेतन असणारे आपल्याला मॅट्रिक्स मधील वेतन स्तरानुसार. ओके. पात्रता असणारे आपल्याला भारतीय नागरिकत्व महाराष्ट्राच्या रहिवासी असायला पाहिजे MPSC मध्ये. आणि वयोमर्यादा असणारे मित्रांनो आपल्याला इथं शिक्षण अधिकारी, परिमंडळ अधिकारी गट ब वगळता संवर्गातील 1 एप्रिल 2024 आपल्याला वयोमर्यादा अकाउंटिंग होणार आहे. निरीक्षक अधिकारी परिमंडळ अधिकारीसाठी 25 जानेवारी 2024 एज क्रायटेरिया आपल्याला काउंट होणार आहे मित्रांनो. ओके. इथं 18-19 वर्ष असणार आहे मित्रांनो आपल्याला अप्लाय करण्यासाठी. आरक्षणासाठी 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. मागासवर्गीयमध्ये 43, खेळाडूमध्ये 43 असणार आहे, माजी सैनिकामध्ये 43, दिव्यांगामध्ये 45 असणार आहे मित्रांनो. ओके. अशा पद्धतीने शैक्षणिक आता अर्थ विचारला गेल्याबद्दल राज्य सेवांसाठी मित्रांनो आता इथं सहाय्यक संचालक व वित्त लेखासाठी गटासाठी मित्रांनो आपल्याला 55% वाणिज्य शाखेतील आपल्याला पदवी पाहिजे. म्हणजे कॉमर्समध्ये आपण 75% आपल्याला ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे मित्रांनो. त्या चार्टर्ड अकाउंटवाले पण अप्लाय करू शकता. ओके. त्यानंतर इन्स्टिट्यूट ऑफ वर्क अकाउंटवाले आपला अप्लाय करू शकता मित्रांनो. ओके. PhD वाले पण इथं अप्लाय करू शकता. तर चांगली अपॉर्च्युनिटी असणार मित्रांनो. दुसरं जे पद असणार आपल्याला उद्योजक पंप संचालक तांत्रिक गटासाठी. त्यानंतर उद्योजक अधिकारी तांत्रिक गट ब साठी. तर संविधानिक आपल्याला अभियांत्रिक आपल्याला पदवी पाहिजे मित्रांनो. अभियांत्रिकमध्ये आपण पदवी पास झालेली पाहिजे. विज्ञान शाखेमध्ये आपल्याला पाहिजे मित्रांनो. ओके. आता इथं मराठी भाषेचे ज्ञान दिलेले मित्रांनो. पदांच्या शेवटच्या वर्षांच्या परीक्षेत बसलेल्या उमेदवारांना पूर्व परीक्षांच्या प्रवेशासाठी पात्र असतील. ओके. परंतु मुख्य परीक्षेसाठी प्रवेशासाठी अर्हता प्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विविध पद्धतीने आवश्यक माहिती व परीक्षा शुल्क सादर करण्याची अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा शुल्क उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे मित्रांनो. ओके. त्यामध्ये दिलेली आहे संपूर्ण माहिती. अर्ज आपल्याला इथं ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहे मित्रांनो. याला शोधायचे कार्यालयांच्या वेळेमध्ये आपल्याला इथं संपूर्ण अर्ज भरून घ्यायचा आहे. शैक्षणिक अर्हताबद्दल तुम्हाला सांगलेले आपल्याला एज क्रायटेरिया वगैरे सांगितलेलं आहे. अंतिम दिनांकाची आपल्याला करून घ्यायची. आपल्याला शारीरिक मोजमाप होणार आहे. त्यामध्ये राज्य सेवामध्ये पोलीस उप अधीक्षक व सहाय्यक पोलीस आयुक्त गटासाठी हे जे असणार मित्रांनो उमेदवारांसाठी महिलांसाठी असणार आहे. उंची असणार 165 सेंटीमीटर आणि आपल्याला छाती असणार आहे मित्रांनो न फुगवता आपल्याला 84 आणि फुगवून आपल्याला 5 सेंटीमीटर जास्त द्यायची. ओके. आणि महिलांसाठी 157 सेंटीमीटर हाईट असणार आहे आणि आपल्याला काही हिच्यात छाती वगैरे मोजमाप नसते महिलांना. ओके. उप अधीक्षक राज्य उत्पादक शुल्कमध्ये गटबसाठी पुरुष आणि महिलांसाठी इथं पण 165 सेंटीमीटर हाईट असणार आहे आणि आपल्याला छाती न फुगवता 79 आणि फुगवून 5 सेंटीमीटर जास्त पाहिजे. जर महिलांना हाईट असणार 155. ओके. मुलाखतीत प्राप्त उमेदवारांना वैद्यकीय चाचणी मुलाखतीपूर्वी अथवा मुलाखतीनंतर प्राधिकृत वैद्यकीय मंडळाकडून आयोजित होणाऱ्या एक मिनिट होण्याची शक्यता आहे. ओके. त्यामध्ये आपल्याला मित्रांनो सदर इथं दिलेलं आहे त्यांनी. तसेच आपल्याला वैद्यकीय चाचणीमध्ये संबंधित प्रवर्ग निवडीसाठी पात्र ठरवणाऱ्या उमेदवारांना संबंधित संवर्गांच्या मानक निषेकातून आपल्याला निवडीची पात्र समजवून त्यात पसंतीक्रम करता येईल याबाबत आपल्याला तपशील स्वतंत्रपणे जाहीर करण्यात यायचा आहे मित्रांनो. ओके. नियुक्तीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची नियुक्ती करण्यापूर्वी त्यांची शारीरिक मोजमाप शासनाच्या संबंधित
सक्षम प्राधिकरणाकडून तपासणी घेण्यात येईल मित्रांनो. ते अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे. हे आपल्याला छोटी मोठी माहिती असते मित्रांनो, हे सगळ्यांना माहिती पण असतं त्याच्याबद्दल. आणि शारीरिक प्रक्रियामध्ये आपल्याला इथे सगळी माहिती दिलेली आहे. ओके. आपल्या शारीरिकमध्ये आपल्याला कसं मार्क जे असतं मित्रांनो, फक्त आपल्याला क्वालिफाय होण्यासाठी असतात. हे लक्षात द्यायचं आहे. नकारात्मक आपल्याला जे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, चुकीचे आपल्याला उत्तरिका 25% किंवा 25% मधले एकाच 4 आपण म्हणू शकतो. 4 चुकले तर आपले 1 मार्क कट होणार मित्रांनो, अशा पद्धतीचं असतं याच्यामध्ये. ओके. एखाद्या प्रश्नांची एकापेक्षा जास्त अधिक उत्तरे दिल्यास आपल्याला एकाच 4 एवढे गुण वजा करून आपल्याला वजावट केली जाईल मित्रांनो. ओके. वरील कार्यपद्धती अंमलबजावणी करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरी आपल्याला द्यायची मित्रांनो कशा पद्धतीने असते. एखाद्याची प्रश्न उत्तरांची बाबत नकारात्मक गुणांची पद्धत लागू राहणार नाही. परीक्षे टप्पे असणार 2 मित्रांनो, याच्यामध्ये लेखी असणार आपल्याला 800 गुणांसाठी, राज्यसेवा मुख्यसाठी आणि मुलाखत असणार 100 गुणांसाठी. मुख्य परीक्षांचे प्रवेश पत्र वगैरे तुम्हाला ऑनलाईन मिळून जातील मित्रांनो. ही सगळी काही त्याची माहिती वगैरे दिलेली आहे. त्यानंतर मुख्य परीक्षेची आपल्याला उमेदवारांना कार्यालयांच्या इथं प्रणालीवर आपल्याला अप्लाय करायचं मित्रांनो. वेबसाईटवरून सगळी माहिती दिलेली आहे. मुख्य परीक्षांचे निकाल वगैरे दिलेले आहे मित्रांनो. इथं कशा पद्धतीने येणार आहे संबंधित आपल्याला 3 पट उमेदवारांना मुलाखतीत रीतीने घेण्यात येणार आहे मित्रांनो. आपल्याला मित्रांनो त्या लेखी परीक्षेमध्ये मुलाखतीत प्राप्त असताना लागू असणाऱ्या संवर्गित गुणां मिळवणाऱ्या उमेदवारांना एकूण गुणांच्या तुलनेतून आपल्याला इथं मुलाखतीत पात्र असतील मित्रांनो. ओके. याच्यामध्ये मागासवर्गीय 35, याच्यामध्ये मागासवर्गीय 30, दिव्यांगासाठी 20, याच्यासाठी 20 असणार पात्र खेळाडू, अनाथांसाठी 30 असणार मित्रांनो. याची माहिती दिलेली आहे. मुलाखतीबद्दल आता माहितीबद्दल घ्यायला गेले तर आपल्याला मुलाखतीमध्ये बोलण्यात येईल मित्रांनो. याचे मार्क धरले जातात मित्रांनो, लक्षात द्यायचे. निवड प्रक्रिया गुणवत्ता यादी या संकेतस्थळावर तुम्हाला असणारी अंतिम यादी आपल्याला आल्यानंतर आपले सिलेक्शन होते मित्रांनो. ओके. अशा पद्धतीचं आपली चालत असते मित्रांनो. शिफारस वगैरे दिलेली आहे कशा पद्धतीची असते. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे मेन जे असतात अर्ज करण्याची पद्धत वगैरे दिलेली आहे, तुम्हाला माहितीच असेल. मी पूर्वचा फॉर्म भरला तसंच आपल्याला इथं मेनचा फॉर्म भरून घ्यायचा आहे. कागदपत्रे लागणार आहे आपल्याला. कागदपत्रे अपलोड करायची PDF फॉर्मॅटमध्ये 50 KB पासून 500 KB पर्यंत सगळे डॉक्युमेंट मित्रांनो. जसं की त्यात पहिलं जे असणार आहे ACC अथवा ICC अथवा शैक्षणिक अर्हता पुरावा, वयाचा पुरावा, शैक्षणिक इत्यादी पुरावा, सामाजिक मागासवर्गीयांचा पुरावा, आर्थिक दुर्बल घटकांचा पुरावा, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, त्यानंतर पात्र दिव्यांग व्यक्तीचा पुरावा, पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा, खेळाडूंच्या आरक्षणांच्या पात्र असल्याचा पुरावा, अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, मागासवर्गीय आर्थिक घटक राखीव यांच्यामध्ये आपल्याला दिव्यांगामध्ये आपल्याला पुरावा वगैरे द्यायचा मित्रांनो अशा पद्धतीने. त्यानंतर विवाहित स्त्री असल्या नावात बदल असल्याचा पुरावा द्यायचा, मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र द्यायचे मित्रांनो. ओके. अशा पद्धतीने दिलेले आहे. आता इथे मित्रांनो उपयुक्त आपल्या प्रमाणपत्र वगैरे दिलेले आहे कशा पद्धतीने असणार ते बघू शकता. सर्वसाधारण दिलेलं आहे, जिल्हा निवड दिलेली आहे मित्रांनो. वेबसाईट लिंक वगैरे तुम्हाला देऊन ते जिल्हा निवड करून घ्यायची हे आपल्या पद्धतीने. त्या जिल्हा निवड तुम्हाला वरदा सांगितलेले होते नाव मी त्यांची. परीक्षा शुल्क असणार मित्रांनो आपल्याला मागासाठी 544 रुपये, मागासवर्गीयांसाठी 344 रुपये असणार मित्रांनो. ओके. नॉन रिफंडेबल फीज असणार मित्रांनो. आपल्याला ऑनलाईन फीज पे करू शकता मित्रांनो. ऑफलाईन करायचं ऑफलाईन ड्राफ्ट करू शकतो. ऑनलाईन ऑफलाईन 2 आपल्याला ऑप्शन असणार मित्रांनो. ऑफलाईन पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने. ओके. प्रवेश प्रमाणपत्र वगैरे आपल्याला परीक्षेच्या 7 दिवसा अगोदर आपल्याला संकेतस्थळावरून डाउनलोड करून घ्यायचे. मूळ ओळखपत्र आपल्याला सोबत घेऊन जायचे. परीक्षेवेळी आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स जे पण असेल. सेवा प्रवेशच्या शर्ती वगैरे दिलेल्या आहे इथं. मंत्रालय विभागीय कक्षांच्या इथे शर्ती वगैरे, उमेदवारांचे आरक्षण वगैरे दिलेले आहे मित्रांनो. याची माहिती आलेली होती मित्रांनो. 18 मार्च 2025 ला PDF आलेला होता मित्रांनो. संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. आणि परीक्षेच्या ठिकाणी आपल्याला फोन वगैरे काही आपल्या टेक्निकल ज्या वस्तू ते घेऊन जायचे नाही काही पण. ओके. अशी माहिती दिलेली आहे. आता तुम्हाला इथं अप्लाय करण्यासाठी मित्रांनो 20 मार्च 2000 म्हणजे आजची तारखेपासून तर आपल्याला 3 एप्रिल 2025 पर्यंत अप्लाय करून घ्यायचे मित्रांनो. ओके. तुम्हाला काही ऑनलाईन फॉर्म भरताना काही शंका वगैरे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचे, नाही तर तुम्हाला टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकता मित्रांनो. तिथं तुम्ही मला कधीही मेसेज करू शकता, विचारू शकता. काही अडचण आली तुम्हाला इंस्टाग्रामला मेसेज करा, फेसबुकला मेसेज करा. सगळीकडून तुम्हाला मी रिप्लाय देईल मित्रांनो. ओके. आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे व्हिडिओला. ओके. ज्यांची पण प्रिलिम पास झाले त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे, जेणेकरून त्यांची परीक्षा इथे हुकले न चुकता इथं त्यांनी परीक्षांचा फॉर्म भरला पाहिजे मित्रांनो. ओके. खूप सारी चांगली मेहनत घेतली असते मित्रांनो. तुम्हाला ऑल द बेस्ट मुख्य परीक्षांसाठी. हे तुमच्या जिल्हा निवडची नावं दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर
टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप जॉईन व्हायला विसरू नका. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आपल्या चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. ओके. आणि चॅनलवर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे मित्रांनो. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन येत असतो आपल्या चॅनलवर. त्याच्यानंतर आपल्या PDF फाईल बी डाउनलोड करून घ्यायची टेलिग्राम चॅनलवरून. असे जॉब रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. थँक्यू.